विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। इयत्ता 8वीची शिष्यवृत्ती परीक्षा यामधील गणित विषय त्यामधील संख्याज्ञान हा एक घटक आहे। यामध्ये संख्यांचे वेगवेगळे प्रकार आणि त्यावर आधारित आपल्याला प्रश्न येत असतात। तर यावर आधारित असलेला स्वाध्याय आज आपण सोडवणार आहोत। चला तर मग सुरू करूया। प्रश्न क्रमांक 1 आहे 0, 8, 9, 7, 2 व 5 या अंकांपैकी कोणताही अंक एकदाच वापरून तयार झालेल्या 5 अंकी लहानात लहान संख्येतील दशक स्थानी असलेल्या अंकांच्या स्थानिक किमतीतून त्याच अंकाची दर्शनी किंमत वजा केल्यास वजाबाकी किती येईल। इथे आपल्याला 1 2 3 4 5 6 अंक दिले आहेत आणि हे 6 अंक एकदाच वापरून आपल्याला लहानात लहान 5 अंकी संख्या तयार करायची आहे। 5 अंकी लहानात लहान संख्या, तेव्हा आपल्याला इथे सर्वात लहान 5 अंकी संख्या तयार करत असताना चढता क्रम लावावा लागेल आणि एक अंक वगळावा लागेल। इथे 9 हा सर्वात मोठा आहे, त्यामुळे आपण 9 वगळूया, कारण लहानात लहान संख्या तयार करायची आहे। पहिल्यांदा आपण दिलेले अंक लिहून घेऊया। आपल्याला जे दिलेले अंक आहेत ते आहेत 0, 8, 9, 7, 2 आणि 5। आता आपल्याला 5 अंकी लहानात लहान संख्या तयार करायची आहे। 9 हा सर्वात मोठा आहे, तो आपण वगळणार आहोत। आता उरलेल्या संख्या आहेत त्या आपल्याला चढत्या क्रमाने लावाव्या लागतील, परंतु 5 अंकी संख्या तयार करायची आहे, त्यामुळे 0 सुरुवातीला घेऊन चालणार नाही। सुरुवातीला आपण 0 सोडून सर्वात लहान संख्या आहे 2 ती घेऊया, यानंतर 0, यानंतर 5, यानंतर 7 आणि पुढे 8। संख्या तयार झालेली आहे 20,578। दिलेल्या 6 अंकांपासून सर्वात लहानात लहान तयार होणारी 5 अंकी संख्या आपण तयार केली आहे, ती आहे 20,578। आता पुढील सूचना पाहूया। या संख्येतील दशक स्थानी असलेल्या अंकाच्या स्थानिक किमतीतून, दशक स्थानी आहे 7, याची स्थानिक किंमत येते 70, त्याच अंकाची दर्शनी किंमत वजा केल्यास वजाबाकी किती येईल। आता याच अंकाची आपल्याला दर्शनी किंमत जी आहे 7 ही वजा करायची आहे आणि ही वजाबाकी येईल 63। तेव्हा आपल्याला अपेक्षित उत्तर आहे 63, पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आहे। पुढील प्रश्न पाहूया। 78 कंसात 4 + 5a पुढे 32 ही 5 अंकी संख्या 78,932 या 5 अंकी संख्येबरोबर आहे, तर a बरोबर किती। इथे आपल्याला एक संख्या दिलेली आहे ती पाहूया। 78 आणि कंसात दिलेले आहेत 4 + 5a आणि कंसाच्या बाहेर आहेत 32। ही जी संख्या आहे ही संख्या 78,932 याच्या बरोबर आहे। 78,932 या दोन्ही संख्या समान आहे असं सांगितलं आहे आणि आपल्याला a ची किंमत विचारलेली आहे। आता इथे दशक स्थानी हजार स्थानी 7 8 हे बरोबर आहे। दशक आणि एकक स्थानचे 3 आणि 2 सुद्धा दोन्हीकडे बरोबर आहेत। फक्त शतक स्थानी जो इथे 9 आहे त्याऐवजी 4 + 5a लिहिले, म्हणजेच 4 + 5a बरोबर 9 असणार आहे। आपण हे समीकरण घेऊया, 4 + 5a बरोबर 9। आता आपण 4 इकडच्या बाजूला टाकूया, मग येईल 5a बरोबर 9 - 4, म्हणजेच 5a बरोबर येईल 5, म्हणजेच a बरोबर येईल 5/5, कारण हा इकडे 5 a ला गुणिले होता, तो पलीकडे गेल्यावर भागिले होईल। हा भागाकार येतो 1, याचा अर्थ a ची किंमत जी आहे ती 1 आलेली आहे। आपल्याला अपेक्षित उत्तर होतं a ची किंमत ती आहे 1। पर्याय पाहूया। पर्याय क्रमांक 2 मध्ये 1 हा पर्याय आहे, त्यामुळे a बरोबर 1 येणार आहे। पुढे प्रश्न क्रमांक 3 पाहूया। प्रश्न क्रमांक 3 आहे 95,07,432 या संख्येत 4 या अंकाची स्थानिक किंमत 2 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे। पहिल्यांदा आपण संख्या लिहून घेऊया। 95,07,432 अशी दिलेली संख्या आहे। 95,07,432
32. आणि आपल्याला विचारलेला प्रश्न पाहूया. या संख्येत 4 या अंकाची स्थानिक किंमत 2 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? 4ची स्थानिक किंमत इथे 1 दशक शतक 400 येईल आणि 2ची स्थानिक किंमत या ठिकाणी येणार आहे 2. 4 शतक स्थानी आहे, 2 एकक स्थानी आहे. दोघांच्या स्थानिक किमती लिहिल्या. आता प्रश्न आपल्याला विचारलेला आहे की 4 या अंकाची स्थानिक किंमत 2 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट येणार आहे? 4ची स्थानिक किंमत 2च्या किती पट येणार आहे? त्यासाठी आपल्याला 400ला 2ने भागावं लागेल. तर इथे भागाकार येईल 200, कारण 400 भागिले 2 म्हणजे 400च्या निम्मे 200. तेव्हा 2ची जी स्थानिक किंमत आहे आणि 4ची जी स्थानिक किंमत आहे ती आपण काढली आणि त्यांची तुलना केली तर 4ची स्थानिक किंमत 2च्या स्थानिक किमतीच्या 200 पट आहे. तेव्हा इथे पर्याय क्रमांक 1 बरोबर येणार आहे 200. पुढे प्रश्न क्रमांक 4 पाहूया. 3 + 2p व 5 + 3q हे 84,527 या संख्येतील अनुक्रमे सहस्त्र व दशक स्थानचे अंक आहेत. तर p व q यांच्या किमती कोणत्या? आपण लिहून घेऊया. पहिली संख्या त्यांनी दिलेली आहे 3 + 2p आणि दुसरी दिलेली आहे 5 + 3q. आणि ह्या संख्या कोणत्या आहेत? तर 84,527 ही संख्या आहे. अनुक्रमे म्हटल्यामुळे जी पहिली संख्या सहस्त्रस्थानचा अंक आहे आणि दुसरी संख्या ही दशक स्थानचा अंक आहे. आता सहस्त्रस्थानी इथे एकक दशक शतक आणि हजार किंवा सहस्त्रस्थानी 4 आहे, म्हणजे याचा अर्थ इथे 4. आणि दुसरी संख्या दशक स्थानची आहे म्हणजे एकक दशक स्थानी आहे 2, तेव्हा हे येईल 2. म्हणजे 3 + 2p बरोबर 4 आहे, 5 + 3q बरोबर 2 आहे. यावरून आपल्याला p आणि q यांच्या किमती काढायच्या आहेत. आता इथे समीकरण सोडवावं लागेल. पहिलं घेऊया आपण 3 + 2p बरोबर 4, म्हणजेच 2p बरोबर 4 वजा 3 येईल, कारण इकडे +3 आहे. 2p बरोबर 1 येईल. p बरोबर 1/2 येईल, कारण 2 इकडे गुणिले आहे, तो इकडे गेल्यावर भागिले होईल. म्हणजेच p ची किंमत 1/2 म्हणजे 0.5 अशी येणार आहे. तर दुसरं समीकरण बघूया. 5 + 3q बरोबर 2, 3q बरोबर 2 वजा 5 येईल, कारण इथे +5 होता. 3q बरोबर 2 वजा 5 म्हणजे वजा 3 येतील. q बरोबर 3 इथे गुणिले येतो, इकडे भागिले जाईल, वजा 3/3 आणि हा भागाकार येईल वजा 1. म्हणजे आपल्याला p ची किंमत मिळालेली आहे 0.5 आणि q ची किंमत मिळालेली आहे वजा 1. या दोन किमती आपल्याला मिळालेल्या आहेत. पर्याय पाहूया. पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 4 आहे 0.5 आणि वजा 1. तेव्हा या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न पाहूया. 5वा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5 आहे 94,534 या संख्येत उजवीकडील 4ची स्थानिक किंमत डावीकडील 4च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? इथे आपल्याला संख्या दिलेली आहे 94,535 आणि इथे 2 वेळा 4 आहे. हा आपल्या उजवीकडील 4 आहे, हा डावीकडील 4 आहे. दोघांची स्थानिक किंमत बघूया. डावीकडून जो 4 आहे तो एकक दशक शतक हजार स्थानी आहे, सहस्त्र स्थानी आहे, म्हणजे त्याची स्थानिक किंमत येईल 4000. आणि उजवीकडील जो 4 आहे तो एकक स्थानी आहे, त्याची स्थानिक किंमत येईल फक्त 4. आता प्रश्न पाहूया. उजवीकडील 4ची स्थानिक किंमत डावीकडील 4च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? ही जी किंमत आहे उजवीकडील 4ची, ही याच्या किती पट आहे? तर इथे आपल्याला ही संख्या ह्या संख्येच्या किती पट आहे काढायचं आहे. त्यामुळे या संख्येने हिला भागावं लागेल. तर 4/4000 येईल. इथे व्यवस्थित लक्षात घ्या. जर आपल्याला असं विचारलं असतं की डावीकडील 4ची किंमत उजवीकडील 4च्या किती पट आहे, तर आपण याने याला भागलं असतं. परंतु आपल्याला विचारलेला प्रश्न आहे उजवीकडील 4ची किंमत डावीकडील 4च्या किती पट आहे, त्यामुळे आपण 4000 छेदात घेतलेले आहेत. आता हा भागाकार जो आहे तो 4 एके 4, 4 एके 4 आणि 0 0 0 1/1000 असा येतो. याचा अर्थ हे जे 4000 आहेत
आणि हे जे 4 आहे त्यांची आपण पट काढली तर हे 4,000च्या 1/1000 एवढ्या पट आहेत. तेव्हा उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 1/1000. यानंतर पुढचा 6वा प्रश्न पाहूया. 6वा प्रश्न अतिशय सोपा आहे. 7,60,954 ही संख्या विस्तारित रूपात आपल्याला लिहायची आहे. इथे 4 प्रकारे लेखन केलेलं आहे. स्थानानुसार ज्या ठिकाणी योग्य गुणाकार लिहिले असतील ते आपल्याला निवडायचं आहे. इथे व्यवस्थित संख्या लक्षात घ्या. 7,60,954. तेव्हा 7 गुणिले 1 लाख, 6 गुणिले 10,000, 0 गुणिले 1000, 9 गुणिले 100, 5 गुणिले 10 आणि 4 गुणिले 1 अशा प्रकारचं लेखन हवं. आपण पर्याय पाहूया. पहिला पर्याय आहे 7 गुणिले 1 लाख अधिक 6 गुणिले 10,000 अधिक 0 गुणिले 1000 अधिक 9 गुणिले 100 अधिक 5 गुणिले 10 आणि अधिक 4 गुणिले 1. आपल्याला हवा असलेलं लेखन पर्याय क्रमांक 1 मध्येच आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 येणार आहे. इथे 7 गुणिले 10 लाख आहे. इथे सुद्धा 7 गुणिले 10 लाख आहे. आपली ही संख्या लक्ष आहे, लाख आहे, त्यामुळे हे दोन्ही पर्याय चूक आहेत. आणि तिसऱ्या ठिकाणी 7 गुणिले 10 आहे, म्हणजे दशकस्थानी 7 असल्यास हे बरोबर होतं. तर इथे लक्ष किंवा लाख या ठिकाणी 7 असल्यामुळे पर्याय क्रमांक 1 फक्त बरोबर आहे. इथे पहिलाच गुणाकार चुकीचा असल्याने पुढचे गुणाकार बघण्यात काही अर्थ नाही, आपला वेळ वाया जाऊ शकतो. तेव्हा पर्याय क्रमांक 1 हा या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढे प्रश्न क्रमांक 7 पाहूया. 3,80,068 या संख्येतील 8 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती आहे. इथे आपल्याला एक संख्या दिली आहे 3,80,068. ती संख्या पहिल्यांदा आपण लिहून घेऊया. आपल्याला दिलेली संख्या आहे 3,80,068 आणि आपल्याला विचारलेलं आहे की या संख्येमध्ये 8 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती. इथे 8 2 वेळा आलेला आहे, एकक स्थानी आणि एकक, दशक, शतक, हजार, दशहजार स्थानी. आता या दोघांच्या स्थानिक किमतीतील फरक आपल्याला विचारलेला आहे. फरक विचारलेला असल्यामुळे मोठ्यातून छोटी किंमत आपल्याला वजा करावी लागेल. पहिल्यांदा आपण यांच्या स्थानिक किमती लिहून घेऊया. दशहजार स्थानी जो 8 आहे त्याची स्थानिक किंमत येईल 80,000 आणि एकक स्थानी असणाऱ्या 8ची स्थानिक किंमत येईल फक्त 8. त्यातील फरक आपल्याला विचारला आहे, त्यामुळे वजाबाकी करावी लागेल. 10तून 8 गेले 2, आजचा आला 1, 10तून 1 गेला 9, आजचा आला 1, 10तून 1 गेला 9, आजचा आला 1, 10तून 1 गेला 9, आजचा आला 1, 8तून 1 गेला 7. आपल्याला मिळालेले आहेत 79,992. तर पहिला पर्याय आहे 78,992, दुसरा आहे 79,992. आपल्याला हवा असलेला पर्याय हा आहे, पर्याय क्रमांक 2. पुढे आहे 7,99,992 आणि नंतर आहे 69,992. तर यापैकी 79,992 हा पर्याय बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. या ठिकाणी संख्याज्ञानावर असलेला स्वाध्याय पूर्ण होत आहे. अशाच आणखी प्रश्नांचा सराव करा. हा व्हिडिओ या ठिकाणी पूर्ण होत आहे. धन्यवाद.